महापुरुषांना विनम्र अभिवादन करून माझ्या अगोदरच्या सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलंय एक व्हा, एकत्र आलं पाहिजे. एकत्र पूर्वी आपल्यात 6743 जाती तयार केल्या, आता आपल्यात रोज एक पक्ष तयार होतोय. ज्याची बायको त्याच्या बरं नाही ते राष्ट्रीय अध्यक्ष होतोय. आणि मग असं केलं तर काय होईल? कशी वेळ येईल आपल्यावर? लय नाही मागत भर माझ एवढोस गाडी ग, पाणी वाढ ग माई पाणी वाढ ग. ही वेळ आल्याशिवाय राहील का सांगा की? त्यांनी परभणीत जो प्रकार झालेला आहे, परभणीतला बल्लाळने जे सांगितलं असतं ते 100% खरं आहे. 2 दिवसा अगोदर तिथं बिड्याची सभा झाली, ते मोर्चा झालाय. त्या मोर्चा झाल्यानंतर त्या मोर्चातलं एक कडूच बाबासाहेबांच्या तिकडे जातोय, तो वर चढतोय आणि वर चढून कातत आतल्याला ती फोडतोय आणि त्याला लगेच माते फिरू केलाय. तो माते फिरू आणि LLB शिक्षण घेणारा तो आरोपी. आता तिथं मी दोन दिवस होतो. 2 दिवसात एवढा भयानक प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे. हुडकू BSc BTech झालेल्या पोरांना आतमध्ये टाकलंय कडूंनी. BTech BSc उच्च शिक्षण घेणारी सर्व पोरं आतमध्ये. माझ्या या मोबाईल मध्ये सगळे फोटो आहेत, ह्याच्यात सगळे व्हिडिओ आहेत. ज्याने हे केलं जो PI जो आहे ना, अशोक गोडबांधे ना रे? हा ती काय गोरबंड का कडूबंड आहे, कोण आहे काय? मी 2 दिवस हुडकत होतो, मला बघायचंय म्हणलं कसलाय, पण त्याला सुट्टीवर लावलाय त्यांनी. त्या जी वत्सलताई आहे तिला तर 20 मिनिटं तोच मारत होता कडूचा. आता तू 2 दिवस मी ते ठीक आहे तिथं होतो म्हणून तू नव्हता. काल काय झालं कालचं सांगतो. काल तिथं गेल्यानंतर मी SP ला भेटलो. SP ला निवेदन दिलं. SP ला सांगितलं की आता तुम्ही जे 70-80 मुलं अटक केलेत ते आता थांबवा आणि वातावरण काय आता बिघडू देऊ नका, कारण वातावरण तुम्ही बिघडवलेलं आहे. म्हणजे बल्लाळ मला वाटलं नव्हतं ते गृहमंत्र्याचा निषेध करेल फडणवीस. त्यांनी सांगितलं खरं, तोच कडूच आहे. आता त्याची बायको गाणे म्हणते ही नाचतं माहित आहे ना? त्याची बायको एका मुसलमानाबरोबर बी नाचली माहित आहे ना भाई, रील बनवायला. हा रियाज आली. आता ही सगळी महारामांग आली, मग तू आमच्या बरोबर नाच, आपण बनवू रील. ही प्रकार झाल्यानंतर मी काल सगळे जिल्हाधिकारी SP सगळे आपापल्या घरी होते. मग काल जिल्हाधिकारीच्या घरातच घुसलो. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आम्ही ज्या मागण्या केल्या त्या मागण्या तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी तिथंच मान्य केल्या. त्या सोमनाथचा PM तिथं नाही करायचं, ही समाजाची मागणी होती. नांदेडला ते चालवलं होतं. नांदेडला नाही, औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात त्या ठिकाणी स्वतः कलेक्टरला न्यायला लावलं. ते तेवढंच नाही केलं. त्याच्यानंतर कलेक्टरला घेऊन आणि आपले लोकलचं शिष्टमंडळ घेऊन जेलमध्ये गेलो आणि जी कार्यकर्ते तिथं आतमध्ये आहेत त्यांना धीर देण्यासाठी कलेक्टर आणि बाकीचे जे लोकलचे पदाधिकारी आहेत त्यांना धीर देण्यासाठी आतमध्ये जेलमध्ये जाऊन त्या बाकीच्या कार्यकर्त्यांना धीर देण्याचं काम केलं. आता इथं अनिकेतने बी बोलताना बऱ्याच जणांनी बोलताना खंत व्यक्त केली की येत नाहीत. नाही आली तर नाही आली. हिंदू कोड बिल सांगितलं ना, बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल मांडलं. कोणासाठी होतं? महिलांसाठी होतं. आणि बाबासाहेबांनी ज्यांच्यासाठी OBC साठी आणि महिलांसाठी राजीनामा दिला तेच OBC त्याच महिला बाबासाहेबांच्या घरावर गेलते मोर्चा घेऊन आणि घोषणा काय देत होत्या, बाबासाहेब देशद्रोही आहेत म्हणून. बाबासाहेब पाठीमागे हटलं का? नाही दिली, नाही साथ ना, नाही दिली तर नाही दिली. त्यांना वाटतंय आपण चुपात आहे, जाता येणारच आहे की. मुसलमान हुडकू मारायला लागले. ती दलिताला कुठं म्हणे होऊन मारतात बघितलं.
आता बाबासाहेबांचं कामच जोडण्यात आहे, अजिबात तोडायचं नाही कुणाला. तिथं जे आंदोलन झालं त्या आंदोलनात मुस्लिम समाज होता, मातंग समाज होता, वडार समाज होता. वडार समाजाची कार्यकर्ते बी होती आणि मी आता त्याचं नाव सांगत नाही. बारामतीतला वडार समाजाचा बी कार्यकर्ता होता तिथं. त्याला ती भगवान म्हणून त्यांनी एका पोलिसाला दगड मारलाय. तिथंच बसला दगड. मी त्या पोलिसाला भेटून आलोय. सगळी येते ठीक आहे. आता ज्यांना वाटतंय की ह्यांचा आहे ह्यांचं हे बघत्याल, बांधवांना हे चुकीचं आहे, हे आपल्या सर्वांचं आहे. हे संविधान तुमचं माझं या सगळ्यांचं आहे. हे संविधान जर नसतं तर चायवाला प्रधानमंत्री झाला असतं होय. आता ते रेल्वे स्टेशन नव्हतं तिथं ते चाय विकत होता, ही बरं आहे, पण झाला असता का? नसता झाला. रांडावबाई देशाची प्रधानमंत्री झाली असती का? नसती झाली. संविधानामुळे झाली. परंतु हे जे सरकार आलं, RSS बीजेपीचं हिंदुत्ववादी, आणि ह्यांच्या बरोबर ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाली बी काही चांगली नाही, ही बी तिथली जाईल. हे दोघं एकाच बापाच्या अवलाद येईल. राष्ट्रवादीचं कार्यालय तर भोगत केलंय तिथलं पवार गटाचं. मी बघून आलो होतो, फोटो नको काढाय म्हणलं होय. ऑर्डिनरी परभणी करायची. एका जातीच्या कोणी केलेलं नाही. ज्यांचं संविधानावर प्रेम माहिती आहे. आपण जर एक आलो नाही तर आपली परिस्थिती काय होईल तुम्हाला मी पोस्ट टाकलेलं आहे, त्याचा एक बॅनर बनवून आणलाय. तो बॅनर घ्या रे इकडे. तुम्ही मी आपल्याला जर एकत्र नाही आलो ना तर ही परिस्थिती होणार आहे आपली. काय होणार आहे? ते होणार आहे. जिवंत पोरगा आहे त्याला गिदड्या खात्यात. काय लिहिलंय वरती वाचा. नोची मत आराम से खाओ, नोची मत आराम से खाए, हम मुर्दा कौम है, कहीं कभी भागे तो नहीं जा रहे. आम्ही नाही जाणार कुठं, गियान मारा बाबा आम्हाला. आणि मुर्दाला जायचं सगळी तर काय मुर्दाला जाय ना. कुणासाठी तुमचा माझा वाद आहे? कोण घड्याळासाठी बांधतोय, कोण तुतारीसाठी बांधतोय, कोण कमळासाठी बांधतोय. तुमच्या माझ्या लेकरा बाळाचं वजन वाटवलं चाललंय. 6743 जाती तयार करून बुद्धांचं आंदोलन या देशातून प्रतिक्रांती करून संपवलंय. आता आपल्यात पक्ष काढले जाते आणि ह्याच्यामुळे ही अवस्था आपली झाली. त्यांना माहित आहे काहीच नाही की याच्यात मोर्चे करते जातात. आता तसं होणार नाही. म्हणजे मी जरी परभणीतून आलो असेल तर मी या मीडियाच्या माध्यमातून ते PI ला सांगेल तुझ्या आईच्या नवऱ्याला मी तिथं पाठवलाय. आता वैभव किती गेलाय, त्याला नंबर हे दिला, वैभव किती गेलाय. आता मी आलोय पण वैभव किती आहे तिथं. आता सोडणार तर कुणालाच नाही. ही डेट मला, मी ज्या वेळेस तिथं गेलो त्यावेळेस कलेक्टर तिथले जे SP आहेत त्यांनी मला सांगितलं की हार्ट अटॅकने मृत्यू झालाय. पण त्याला मारलं तेवढं होतं ना. त्याची परीक्षा होती, त्याचा पेपर होता, त्याचा बेल मांडला होता की पेपर आहे लोक विद्यार्थी ह्याला बेल द्या. त्याचा बेल नाकारण्यात आला. आता थंडी जी आहे त्या थंडीत तुम्ही एवढं पोलिसांनी मारहाण केलेले आहे की त्या पोलिसांच्या मारहाणीतच त्याचा मृत्यू झालाय. मी पोस्ट टाकली कारण मी SP म्हणणं टाकलं. काय टाकलं? या सरकारला तुमची माझ्या पिढ्या बाद करायच्यात. अजिबात पिढ्या बाद करायच्या नाहीत. आता मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरात आपल्या 2 पिढ्या बाद केल्या त्यांनी. असंच आपल्याला फसवत होती. 2 पिढ्या बाद झाल्या आपल्या. पोचीराम कांबळेचा हातपाय तोडून मारून सरनात टाकून दिलता जय भीम म्हणतो म्हणून. मग ही जी बहुजन किंवा ही जी आंबेडकरी लिंक आहे हे तोडण्याचं काम हे मनोवादी करतात. तुम्ही आणि मी त्यांना बळी पडतोय. अजिबात आता हे केलं नाही पाहिजे. तुम्हाला आणि मला या देशाची शासनकर्ती बनायला लावलंय. ह्याच्यावरती एकच उपाय आहे, ह्या देशाची शासनकर्ती जमात बनणं. तुम्ही मी जोपर्यंत शासनकर्ती जमात बनत नाही तोपर्यंत या समस्या सुटणार नाहीत. मी कुठे गेला आपला रवींद्र
तिथं आरपीआयची कार्यकर्त्यांना तर लय मारलंय, खरंच मारलंय. वंचितच्या कार्यकर्त्याला मारलंय, बीएसपीच्या कार्यकर्त्याला मारलंय. आरपीआयचे कार्यकर्ते सत्तेत आहेत, आता सत्ता आहे म्हणून गेली, सोडवायलाच गेली ती. एकही शरीरातला कुठलाच भाग शिल्लक ठेवलेला नाही, आत एवढं मारलेलं आहे. माझ्याकडे जे व्हिडिओ आहेत, महिलांचा व्हिडिओ आहेत, मी ती दाखवू शकत नाही. त्या आपल्या भगिनीला एवढं बेकार मारलेलं आहे. आणि 20-20 जण मारत होती, 20-20 जणी. गांडो पोलीस परभणीचा तो पीआय तर एक नंबरचा कडू आहे. तो जिथं जातोय तिथं ते जातीवाद करतोय. त्या पीआयला जर कारवाई झाली नाही तर मी सांगून आलोय कलेक्टरला, त्या एसपीला, DK बासू विरुद्ध पश्चिम बंगाल सरकार जो निकाल दिलेला आहे त्या निकालात स्पष्ट सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टाने, जर पोलीस कस्टडीत पोलीस अत्याचारात मृत्यू झाला आणि तत्काळ जर त्या पोलिसांवर कारवाई नाही केली तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये कारवाई केली जाते आणि ती कारवाई 100% होणार. अनिकेतने सांगितलंय वकिलाची टीम तयार आहे. आणि पैसे काही लागत नाही तर त्या वकिलांना, पदरच्या पैशाने करतात. आम्ही आमच्या पदरच्या पैशाने जातो. मला काल मी तिथं गेल्यानंतर म्हणजे मला माझ्या डोळं भरून आलं. मला बनतेजींनी 3000 रुपयाचं पाकिट दिलंय. बनतेंनी त्याचा फोटो पण आहेत माझ्याकडे. माझ्या पाठीमागे तिथं 15 पोलीस लावलं होतं. मी कार्यकर्त्याच्या घरी राहायला होतो. नाही ती तुम्ही म्हणले गेस्ट हाऊसला थांबा. मला माहित होतं यांना डिटेक्ट करायचं होतं, माझ्यावर लक्ष ठेवायचं होतं. मी पण गेस्ट हाऊसला थांबून, पण काय सनदशीर मार्गाने बेकायदेशीरपणे काही करायचं नाही. सनदशीर मार्गाने आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना माहित आहे, आपल्याला कायदा सगळ्यांना माहित आहे. आणि आपण सगळेच म्हणतो कायदा माझ्या बापाने लिहिलाय आणि लेखाने वाचलाय बी. म्हणजे आज तुम्ही ज्या इथं समस्या किंवा तुम्ही ज्या खंत व्यक्त करताय ना, त्या खंताची चिकित्सा प्रत्येकाने केली पाहिजे. आपणच इथं काय जणांनी बाबा ह्यांनी केलं, महाविकास आघाडी केलं, कोण म्हणलं सत्ताधाऱ्यांनी केलं, दोघांनी मिळून केलं. आमदार खासदार उद्धव गटाचा, कार्यकर्ते जे आहेत तिथले मंत्री झालेले ती आता बीजेपीची, त्याच्यात वापस फोडलंय पवार गटाचं. मग काहीतरी लिंक असतील ना लोकल मध्ये, माहिती आहे लिंक. आणि ती जी ज्याला म्हणतात ना मनोरोग नाही, मनोरोग न बिघ्न काय नाही, त्याला चांगलं कळतंय. तो म्हणतोय सोया, त्याच्या अगोदर ते आहेत ना, सोयाबीनला भाव मिळालाच पाहिजे, त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे. आणि मग मनोरोग न सोयाबीनला भाव मागतोय. येडा असता तर म्हणला असता खचखच्ची शेती करायला परमिशन द्या. तो सोयाबीनला कापसाला भाव मागतोय आणि त्याला हे काय सांगतात मनोरोग्न. आणि आपला जो का शहीद झालेला कार्यकर्ता आहे तो आरोपी. हे असंच सातत्याने चालत राहणार आहे. का चालत राहणार आहे तर तुम्ही मी विभागून गेलेलो आहे आणि विभागून जाण्याचं कारण आहे राजकारण. देशाची सर्वोच्च सत्ता हातात घेण्यासाठी लढा ही नाही आहे. बाबासाहेबांनी आपल्याला ही बारामतीची कोटी नाही ताब्यात घ्यायला लावली. बाबासाहेबांनी तुम्हाला आणि मला दिल्लीची लाल कोटी ताब्यात घ्यायला लावली. बाबासाहेबांनी ते पुतळा जे आहे ना संसद भवन समोर असा बोट करून, ते बाबासाहेब सांगतात कॅप्चर दिस टेम्पल ऑफ पॉवर. आणि आम्ही मत ऐकतोय का नाही. लोकसभेला सगळ्यांना भेटलं होतं, विधानसभेला नाही भेटलं. 1500 म्हणतात की मग इकडे 1000ची आणि इकडे 500ची. जोपर्यंत समाज न विकणारा होणार नाही तोपर्यंत या समाजाला न विकणारा नेता भेटणार नाही. देखील ज्यांनी कामं केले, तुमची कामं झालेत ना, तुमच्याच घरात 7-8 नोकऱ्या भेटल्यात सरकारी, त्यालाच मत द्या. पण फुकट दे ना. बाबासाहेबांनी 4 लेकरं मारून, स्वतःची बायको मारून तुम्हाला मला मताचा अधिकार दिलाय. तो मताचा अधिकार तुम्ही दारूवर, बिर्याणीवर, 1500 विकत असताल तर हीच वेळ येणार आहे. हीच आपल्यावर वेळ येणार आहे. आता इथं बांगलादेशी लोक, त्या बांगलादेशी हिंदूंचा बी विषय झाला. ती बांगलादेशी हिंदू कोण आहेत माहितीये का? ती सगळी दलित आहेत, ज्यांनी बाबासाहेबांना संसदेत संविधान सभेवर निवडून पाठवलं होतं. ती लोक आहेत.
आता मोदीनं कायदा केलाय, आता ती जी बांगलादेशची हिंदू दलित आहेत त्या सगळ्या हिंदू दलितांना भारतात घ्या. तुम्हाला लय पूळ काय तर घ्या की इकडे आणा लवकर. त्यांना आणलं पाहिजे. परंतु बांधवांनो, हे जे चाललेलं आहे हे थांबवायचं असेल तर तुम्हाला आणि मला जागृत झालं पाहिजे. आणि एक दोन जातीचं आंदोलन नाही. जाती ह्या जनावरांच्यात असतात, माणसांच्यात नसतात. जाती ह्या जनावरांच्यात असतात, माणसांच्यात नसतात. जर एखाद्या शेतकऱ्याचं शेत खाल्लं जनावरांनी तर शेतकरी काय करतो, त्या जनावरांची टॉयलेट बघतो का नाही. गायची शेण ओळखू येतं, शेरडाच्या लेंड्या ओळखू येतात, डुकराचा, गाढवाचा, माकडाचा, कोंबड्यांचा ओळखू येतो का नाही. तसं परसाकडे 20 जातीची 20 माणसं बसवायची कॅनेलला आणि कलेक्टरला बोलवायचं. आणि आता ओळख बरं म्हणायचं, ह्याच्यात मराठा कुठला आगलाय, माळी कुठला, धनगर कुठला, ओळखेल का बरं. जाती ह्या जनावरांच्यात असतात. जाती तुम्हाला मला विभागून ठेवून तुमच्या माझ्यावरती राज्य तयार करण्यासाठी आर्य लोकांनी, जी विदेशातून आलेल्या आर्यांनी इथं तयार केलेले आहेत. जे लोकसंख्येने 3% आहेत आणि 85% असणारा बहुजन समाज सत्तेपासून वंचित आहे. अन्याय कुणावर होतो? शासकावर. जो शासक जाती असतात त्यांच्यावर अन्याय होत नाही. जो शोषक असतो त्याच्यावरच अन्याय होतो. फडणवीसच्या घरातल्या कुठल्या आया बहिणीवर अन्याय झालेला ऐकलाय का? शासक आहेत ती, या देशाची शासक आहेत. कधीच होत नाही. अन्याय तुमच्या आणि माझ्या आया बहिणीवरच होतो. म्हणून या देशाचं शासक झालं पाहिजे आणि आपलं मत विकणं बंद केलं पाहिजे. याचा सगळ्याचं मूळ त्यात सत्तेत आहे. जी सत्ता आपण विचारच करा नाही. आमची भांडण बी नगर परिषदेसाठी चालले. मोर्चा लोक येत नाहीत, नगर परिषदेला तिकीट त्याला भेटेल म्हणून हे येऊ देत नाही. अरे काय धंदे लावले, बेकार जाऊन धंदा तुमचं बी हे नाही. समाजावर वेळ आल्यावर तर थोडा किती. आणि हितनं पुढं जर स्वतःला आंबेडकरवादी म्हणत असाल, प्रत्येक माझ्या सहित सगळी, मी पण त्यातनं वेगळा नाही, तर आपल्या घरातल्या पहिल्या आया बहिणी बायकोला आईला या मोर्चात आणायची तर होईल. म्हणून मी बांधवांनो, परभणीला जिथं आता आपलं आयुष्य जळून गेलंय, आपलं आयुष्य जळून गेलंय. मी काय तुम्हाला जास्त वेळ उन्हात बसवत नाही. तर हे दोघं बसले त्याच्यामुळे मला लय भारी वाटतंय. दोघे होत ना का, तू आतंकवादी मी नक्षलवादी, आपल्याला शिक्का मारून ठेवलाय फडवण्यात. नाही आपण मेवणं बी आहे, त्यांचं जावई बी आहे. बांधवानो, परभणीला जी घटना झालेली आहे या घटनेचा पाठपुरावा तर आपले कार्यकर्ते आम्ही सगळेजणच करणार आहे. पण तुम्हाला पण आणि मला पण आता जागृत राहावं लागेल आणि या जातींना जोडून बहुजन समाजाला तयार करावं लागेल. एवढंच या ठिकाणी व्यक्त करतो आणि या घटनेचा मी जाहीर निषेध करतो. तसेच सोमनाथ सूर्यवंशी या संविधानप्रेमी भीमसैनिकाला भावपूर्ण सन्मानपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. जय भीम, जय भारत. आलेत का तहसीलदार?